ध्यान चालू आहे, सहज ध्यान आहे, ध्यास नाही, जाणण्याची इच्छा, ज्ञान नाही. सुषुम्नेतून प्रवाह चालू आहे, सहज ध्यान चालू आहे आणि सहज ध्यानात उमटत आहे. काय उमटत आहे, कसं उमटत आहे ते सहज ध्यानातून सहज ध्यानात येईल अशा पद्धतीने सहज ध्यानाद्वारे सहज सांगितलं जात आहे. तर ते कसं आहे बघा, ते कसं आहे बघा. एक आहे वस्तू, एक आहे वस्तुतत्व आणि एक आहे सद्वस्तू. एक आहे वस्तू, एक आहे वस्तुतत्व, एक आहे सद्वस्तू. तर आता वस्तू म्हटलं की त्याचा सरळ सरळ अर्थ आहे ऑब्जेक्ट, वस्तू. तसं बघायला गेलं तर जे जे दिसतं डोळ्यांना, जे जे भावतं जाणीवेला, आणि जे जे दृश्य आणि भाव याच्यातून इमिशन होतं म्हणजे बाहेर पडतं, ते त्याचे गुण आहेत. वस्तू, वस्तुतत्व आणि सद्वस्तू अशा अर्थाने जगात सर्व वस्तूच आहेत. म्हणजे आपण टेबल बघितलं तर टेबल ही वस्तू आहे आणि त्या वस्तूमध्ये वस्तुतत्व आहे, म्हणजे टेबलचा एक आकार आहे आणि तो टेबलचा आकार ज्यामुळे जन्माला आला त्याच्या पाठी, टेबल जन्माला घालण्याची इच्छा, त्याच्या पाठी टेबल जन्माला येताना लागणारं लाकूड रूपी साहित्य, कच्चा माल, आणि त्याच्या पाठी टेबल जन्माला घालण्याची इच्छा, टेबल जन्माला घालण्यासाठी लागणारं कच्चा माल लाकूड, आणि त्याखेरीज टेबल जन्माला घालण्यासाठी लागणारी कला. म्हणजे जेव्हा आपण टेबलाकडे वस्तू म्हणून बघतो तेव्हा त्या टेबलामध्ये 3 गोष्टीचा समावेश असतो. टेबलाचा आकार असतो, पण टेबलाचा आकार यावा म्हणजे टेबल बनवावे यासाठी प्रथम एक इच्छा लागते. ते टेबल बनवण्यासाठीच कच्चा माल लागतो, लाकूड लागतो, आणि ते बनवण्याची कला लागते. म्हणून टेबल ही वस्तू आहे. आणि त्या टेबलचे वस्तुमान म्हणजे काय, टेबल बनवण्याची इच्छा, टेबल साठी लागणारा कच्चा माल आणि त्यासाठी लागणारी कला. म्हणजे वस्तू बघितली की त्या वस्तूचा कच्चा माल, तो कच्चा माल एकत्र आणून वस्तूला गुण आकार प्रदान करणं आणि त्यासाठी लागणारी कला, हे त्या वस्तूचं तत्व आहे. थोडक्यात म्हणजे आपण एखादा फिरणारा फॅन बघितला की तो फॅन पूर्वी नव्हता, तो तयार झालेला आहे. फॅन बनवण्याची इच्छा, ती फॅन बनवण्याची कला आणि फॅन बनवण्यासाठी लागणारं ती धातूची पाती आहेत, वायर आहे, आणि त्याचं एकंदर असेंब्ली करणं, बनवणं, हे त्यामध्ये आहे. म्हणून प्रत्येक वस्तूमध्ये वस्तू निर्मितीची इच्छा, वस्तू निर्मितीची कला आणि वस्तू निर्मितीचा कच्चा माल असा सामावलेला असतो. म्हणून वस्तू आणि वस्तुतत्व. वस्तू म्हणजे जसं आकार दिसतो किंवा जे आपण त्याला टेबल म्हणा, काय म्हणा काय म्हणा, ते सर्व झाल्यानंतर ते टेबल असो, पंखा असो, खुर्ची असो, झाल्यानंतर डायनिंग टेबल असो, घरातला ओटा असो, या सर्व वस्तू आहेत. आणि या वस्तू बनवण्यासाठी प्रथम इच्छा आहे. इच्छा आहे आणि इच्छा आहे त्याच्याजवळ नसेल तर इच्छा आहे तो दुसऱ्याजवळ जातो आणि ती कला ज्याला अवगत आहे त्याला घेऊन येतो. म्हणजे वस्तू बनवण्याची इच्छा, त्यासाठी लागणारी कला आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल, त्या 3 गोष्टी एकत्र आल्या की वस्तू, आणि त्या वस्तूत लपलेलं जे वस्तू तत्व असतं ते आकारास येतं. म्हणून प्रत्येक वस्तूमध्ये निर्मितीची इच्छा, निर्मितीची कला आणि निर्मितीचा कच्चा माल, या 3 गोष्टी एकत्र आलेल्या असतात. त्या 3 गोष्टी एकत्र आल्या, लक्षात घ्या की
वस्तूचं वस्तुतत्व म्हणजे तत्वतः ती वस्तू आपल्याला जाणवायला लागते. मग आता त्याच्या पाठी अजून एक गोष्ट आहे, सद्वस्तू. त्याच्यावर थोड्या वेळा नंतर विचार करू. आधी हे वस्तुतत्व हो. अशा अर्थाने सर्व मानवनिर्मित वस्तू ह्या वस्तू म्हणून दिसणाऱ्या ठराविक आकाराच्या आहेत आणि त्यातलं वस्तुतत्व म्हणून निर्मितीची इच्छा, निर्मितीची कला आणि निर्मितीचा कच्चा माल याच्या एकत्रीकरणातून ती वस्तुतत्व म्हणजे तत्वतः वस्तू म्हणून या जगात आलेली आहे. हे झालं मानवाच्या दृष्टीने. परंतु आता मानवाखेरीज जी निर्मिती झाली, मानवाने जी निर्मिती केली त्याखेरीज म्हणजे मानवाने जी निर्मिती केली नाही ती निर्मिती, त्यामध्ये निसर्ग आला, त्यामध्ये खुद्द मानव आला. म्हणजे बघा, मानव वस्तू निर्माण करताना निर्मितीची इच्छा, कच्चा माल आणि निर्मितीची कला अशा तऱ्हेची वस्तू, त्या तीन गोष्टींच्या समन्वयाने वस्तुतः म्हणजे वस्तूचं तत्व वस्तू रूपाने येतं. म्हणून वस्तू आणि वस्तुतत्व हे मानवनिर्मित गोष्टीबद्दल झालं. परंतु ज्या गोष्टी निसर्ग निर्मित आहेत त्या गोष्टी सुद्धा वास्तवात वस्तूच आहेत. म्हणजे मानव म्हटला त्याला उंची आहे, त्याला स्वाभाविकपणे जाडी आहे, त्याला खोली आहे, ज्ञानाची खोली. म्हणून उंची, नंतर रुंदी आणि ज्ञानाची खोली हे मानवरूपी वस्तूचं आकारमान आहे. इतकंच नव्हे तर त्या मानवामध्ये प्रकटीकरणाची कला आहे, हा त्याचा गुण आहे. भावना व्यक्त करण्याची कला आहे, हा त्याचा गुण आहे. झाल्यानंतर मानव काळा गोरा जसा असेल तसा आहे, हा त्याचा वर्ण आहे. म्हणजे मानवामध्ये आकार आहे, गुण आहे, वर्ण आहे आणि भाव आहे. म्हणून मानव हा वस्तू आपण असा घेतला तर त्या मानवामध्ये काय आहे? आकार आहे, गुण आहे, रंग आहे, भाव आहे. असं मानव या वस्तूचं वस्तुतत्व जर बघितलं तर मानव ही वस्तू वस्तुतः गुण, आकार, भाव आणि वर्ण यांनी बनलेली आहे. पण एवढ्याच याने ती बनलेली आहे का? तर तसं म्हणता येणार नाही. कारण जेव्हा मानव वस्तू बनवतो, मानव टेबल बनवतो, तेव्हा टेबल बनवण्याची इच्छा असते, कला असते आणि अर्थातच इच्छा आणि कला आणि साहित्य याच्या संगमातून मानवाने निर्माण केलेल्या वस्तू तत्वतः बाहेर येतात. म्हणजे वस्तू आणि वस्तूतील तत्व, इच्छा, बनवण्याची कला आणि कच्चा माल या तीन गोष्टींच्या संगमातून वस्तूतील वस्तुतत्व दिसतं. आणि वस्तुतत्व जेव्हा प्रत्यक्षात अवतीर्ण होतं तेव्हा तत्वतः ती वस्तू व्यवहारात दिसते. हे वस्तू आणि वस्तुत्व आपण मानवाबद्दल पाहिलं. परंतु ज्याला आपण निसर्ग निर्मित म्हणतो किंवा काही जण त्याला रॅन्डमली म्हणतात, यदृच्छेने म्हणतात, परमेश्वराच्या इच्छेने म्हणतात. आता ही परमेश्वरी इच्छा म्हणजे इथे सुद्धा मानव निर्मितीमध्ये सुद्धा एक परमेश्वरी इच्छा आहे. आता ही परमेश्वरी इच्छा याला कोण यदृच्छा म्हणतात. म्हणजे ही रॅन्डम विल आहे. रॅन्डम विल म्हणजे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तो परमेश्वर थोडाच दिसतोय, नाही दिसत. परंतु निर्मितीचा हेतू असल्याशिवाय निर्मिती होत नाही. जसं टेबल बनवताना टेबल बनवण्याचा हेतू आहे, टेबल बनवण्याची कला आहे आणि टेबल बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आहे. हे जसं मानवाने बनवलेल्या वस्तूमध्ये वस्तूचं गुणधर्म रूपी रूप आणि वस्तू बनवण्यासाठी तीन गोष्टी या ज्या एकत्र याव्या लागतात, त्याच्यात आपण वस्तू आणि त्याचं वस्तुतत्व किंवा वस्तुमान आपणाला दिसतो. पण मानव ही सुद्धा वस्तू आहे. आणि मानवामध्ये काय वस्तुमान आहे? तर दर्शनी त्याला वर्ण आहे, दर्शनी त्याला आकार आहे, अंतरंगात त्याच्यात काही गुण आहेत, अंतरंगात त्याच्यात काही भाव आहेत. म्हणजे
वर्ण, आकार, गुण आणि भाव याच्या एकत्रीकरणाने मानव ही वस्तू आलेली आहे. पण तू इतकंच आहे का? इतकंच आहे का? कारण मानव ही वस्तू अशी आली, कावळा ही वस्तू पण अशीच आली, बैल तसाच आला, सिंह तसाच आला, वाघ तसाच आला. परंतु तसा झाला तरी ज्या अर्थी वाघ, सिंह, बैल, माणूस याच्यामध्ये गुण, आकार, वर्ण, वर्ण म्हणजे रंग, भाव याच्यामध्ये ज्या अर्थी बदल आहे त्या अर्थी हा बदल असलेल्या वस्तू बनवाव्यात अशी काहीतरी पाठी इच्छा आहे. ती इच्छा आहे ती परमेश्वरी इच्छा आहे. आणि त्या इच्छेच्या पाठी जे कारकत्व आहे ते परमेश्वरी कारकत्व आहे. मग आता मानव जेव्हा वस्तू बनवतो आणि त्याचं वस्तुमान, त्या वस्तूमध्ये नेमकं काय काय आहे, मान म्हणजे प्रमाण, वस्तू वस्तुमान, हे मानवाने बनवलं, त्या सर्व वस्तू आल्या. आणि ईश्वराने निर्माण केल्या त्या सर्व वस्तू म्हणजे ही जीव जगत सृष्टी. तिथे सुद्धा सर्व आपण वस्तूच आहोत. परंतु आपलं वस्तुमान आहे, मानवाच्या वस्तुमानामध्ये काय आहे? त्याला रंग आहे, रूप आहे, गुण आहे, भाव आहे, महत्वाचे म्हणजे ज्ञानाची खोली आहे आणि सदसत विवेक आहे. म्हणून ही मानव ही वस्तू सर्वात श्रेष्ठ आहे, कारण त्याच्यात सदसत विवेक आहे. परंतु मानव निर्मितीसाठी सुद्धा आणि मानवाने निर्माण केलेल्या नेहमीच्या वस्तू निर्मितीसाठी सुद्धा इच्छा आवश्यक आहेच. मानवाने निर्माण केलेल्या वस्तूमध्ये मानवी इच्छा आहे आणि निसर्गाने निर्माण केलेल्या वस्तूमध्ये ज्याच्यामध्ये मानवासहित सर्व गोष्टी आल्या त्याच्यामध्ये आपणाला माहित नसला तरी त्या अज्ञात शक्तीचा, त्या अज्ञात चेतनेचा हेतू आहेच आहे. म्हणून जरी आपण असं म्हटलं जर हे रॅन्डमली निर्माण झालं, रॅन्डमली निर्माण झालं म्हणजे काय? अचानक निर्माण झालं. पण अचानक निर्माण झालं तरी ज्या अर्थी हे जग अत्यंत सुविहित आहे, इथे ऋतुमान व्यवस्थित क्रमशः चालू आहे, इथे उत्पत्ती स्थिती लयाचा क्रम व्यवस्थित चालू आहे, त्या अर्थी हे जग जरी रॅन्डमली निर्माण झालं तरी ते रॅन्डमली निर्माण ज्याने केलं ते आपणाला तो करणारा दिसत नसला तरी त्याचा हेतू जो आहे तो स्पष्ट आहे की जगामध्ये एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक अशी वस्तू निर्मिती होत असताना, आणि ही वस्तू निर्मिती म्हणजे प्रामुख्याने सजीव निर्मिती होत असताना या सजीवांमध्ये निसर्गासहित सर्व गोष्टी सजीवच आहेत. या सजीवांमध्ये झाडं आली, वृक्ष आले, वल्ली आले, पशु पक्षी, मानव आले. तर ही सजीव वस्तू निर्मिती होत असताना त्याच्या पाठी जो निर्माता आहे तो दिसला नाही तरी निश्चित निर्माता असल्याखेरीज ही वस्तू निर्मिती अत्यंत सुसंगत, सुविहित आणि क्रमशः गुणपातळीला वाढत जाणारी म्हणजे उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावर या वस्तूंमध्ये सुधारणा होत गेली. आणि उत्क्रांतीच्या वरच्या टप्प्यावरची सर्वोच्च वस्तू म्हणजे मानव, तिथे सदसत विवेक आला. जर मानव निर्मितीमध्ये सदसत विवेक आला किंवा जर मानवामध्ये सदसत विवेक आहे तर सदसत विवेक असलेला मानव जिथून निर्माण झाला त्याच्या पाठी सुद्धा एक निश्चित विचार, एक निश्चित ज्याला आपण म्हणतो ध्येय असलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण वस्तू, मानव निर्मित वस्तू आणि त्याच्यातील वस्तुमान किंवा वस्तू तत्व म्हणजे वस्तू निर्माण करण्याची इच्छा, कला आणि वस्तूला लागणारा कच्चा माल आणि ईश्वर निर्मित किंवा निसर्ग निर्मित वस्तू याच्यामध्ये सर्व निसर्गासहित सर्व कीड मुंगी प्राण्यासहित मानव याच्यामध्ये सुद्धा गुण आहे, आकार आहे, भाव आहे, वर्ण आहे आणि सर्वोच्च मानव निर्मितीमध्ये सदसत विवेक आहे. हे आहे निसर्गातील नैसर्गिक वस्तूंचं वस्तुमान किंवा वस्तुता असणं संभवलं त्याचं वर्णन. परंतु दोन्ही ठिकाणी, एका ठिकाणी मानव निर्मित आहे तिथे मानवाची इच्छा आहे
आणि मानवाचं कसब आहे. आणि जिथे चैतन्यातून अनायसे सर्व निर्माण झालेलं आहे, तिथे त्या चैतन्याचं कारकत्व आहे. म्हणजे त्याची निर्मितीची शक्ती आणि त्याच्या निर्मितीचा हेतू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे चैतन्याच्या कारकत्वातून हे जे वस्तुरूप जग निर्माण झालं, प्रामुख्याने निसर्ग आणि संपूर्ण जीवयोनी, यामध्ये जीव चढत्या क्रमांकाने अधिकाधिक उत्क्रांत होत जेव्हा मानव म्हणून तो जीव विकसित झाला, तेव्हा त्याच्यामध्ये सदसत विवेक आला. म्हणून सदसत विवेक ज्याने घातला तो मानवाचा निर्माता आहे. म्हणून सदसत विवेक असलेला मानव जिथून निर्माण झाला ती गोष्ट वेगळी आहे. म्हणून वस्तू आणि वस्तुतत्वचा वस्तुमान याच्या पलीकडे एक जी गोष्ट आहे ती सद्वस्तू. तसंच वस्तू, वस्तुतत्व आणि वस्तुद्रव्य त्याचं इम्बॉडीड, त्याच्या असणेपणामध्ये जे सामावलेलं आहे ते सर्व सामान, त्याच्या पलीकडे जी गोष्ट आहे ती सद्वस्तू. आता दोन वेळा आपण सद्वस्तू का म्हटलं, तर मानव आणि त्याने निर्माण केलेल्या वस्तू. मानव आणि त्याने निर्माण केलेल्या वस्तू, इथे मानवाकडे त्या वस्तूंचं कारकत्व आहे. म्हणून मानवाने निर्माण केलेल्या वस्तूमध्ये काय आहे? वस्तू आहे, त्याचा आकार आहे, त्याचं मोजमाप आहे आणि त्याच्या काही अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. म्हणून वस्तू आणि आकारासहित त्याचा वैशिष्ट्यांचा समावेश हे त्यातलं वस्तुमान किंवा वस्तुतत्व आहे. आणि त्याच्या पाठी जो निर्माता आहे तो मानव आहे. परंतु सर्व जीव, निसर्ग आणि मानव ह्या सुद्धा वस्तू आहेत. लक्षात आल्यानंतर त्यांचा गुण, आकार, भाव स्वाभाविकपणे मानवाच्या पातळीला ज्ञानाची खोली याच्या पाठी जे काय आहे ती मात्र सद्वस्तू आहे. ज्या अर्थी मानवाच्या पाठी सद्वस्तू आहे, त्या अर्थी मानवाने निर्माण केलेल्या वस्तू पाठी जरी मानव असला तरी त्या मानवाच्या पाठी सद्वस्तू आहे. याचा खराखुरा अर्थ आहे मानव निर्मित वस्तू आणि वस्तुतत्व आणि निसर्ग किंवा ईश्वर निर्मित वस्तू आणि वस्तुतत्व याच्या पाठी सतत असणारी जी सद्वस्तू आहे तिलाच आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो. म्हणजे मानव निर्मित वस्तू, त्याचं वस्तुमान, त्याच्यातील कच्चा माल, निर्माण करण्याची कला, इच्छा याच्या पाठी जी आहे ती सद्वस्तूच आहे. म्हणजे वैश्विक चेतनाच आहे. आणि निसर्ग निर्मित, परमेश्वर निर्मित किंवा ज्याला आपण यादृच्छिक पद्धतीने निर्माण झालेले जीव, जगत, ईश्वर आणि अर्थातच मानव ज्याच्यामध्ये सदसत विवेक आहे, त्याच्या पाठी सुद्धा जी ईश शक्ती आहे, नियंत्रण शक्ती आहे, ती दुसरी तिसरी काही नसून वैश्विक चेतना आहे. म्हणजे मानव निर्मित वस्तू असो किंवा निसर्ग निर्मित किंवा चैतन्य निर्मित वस्तू असो, या सर्वांच्या पाठी मुळात एक सतत असलेली वस्तू, सद्वस्तू, त्यालाच आपण वैश्विक चेतना म्हणतो आणि त्यालाच आपण आत्मरूप म्हणतो. तर आज आपण असं पाहिलं, मानव निर्मित वस्तू, त्या वस्तूचं वस्तुमान, त्यातलं वस्तुद्रव्य, की ज्यामुळे ती वस्तू वस्तुतः दिसायला लागते, आकारास येते. आणि निसर्ग निर्मित वस्तू ज्यामध्ये निसर्ग, जीव, जगत, ईश्वर, आता ईश्वर म्हणजे नियंत्रण करणारी शक्ती, ती अध्यारूत आहे. ते आपण समजतो. ज्या अर्थी हे निर्माण झालं, येतं जातं राहतं, हे चक्र चालू आहे, त्या अर्थी त्याच्या पाठी ही नियंत्रण करणारी ईश्वरी शक्ती आहे, त्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि हे जर सर्व आपणाला कळतं, ते आपणाला म्हणजे मानवाला किंवा निसर्ग निर्मित, चैतन्य निर्मित सर्वोच्च वस्तूला हे त्यासाठी कळू शकतं कारण मानवामध्ये सत आणि असत जाणण्याची सदसत एक शक्ती आहे. म्हणून निसर्ग निर्मित सर्व जीव, जगत आणि मानव आणि त्याची सदसत विवेक शक्ती आणि मानव निर्मित सर्व वस्तू आणि ती वस्तू निर्माण करण्याची इच्छा, कला आणि त्याचा कच्चा माल
या दोन्ही वस्तूंच्या पाठी, मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित, या दोन्ही वस्तूंच्या पाठी अशी एक वस्तू आहे की जी कधी दिसत नाही, जिला कधी स्पर्श करता येत नाही, जी देता येत नाही, जी घेता येत नाही, परंतु मानवामध्ये असलेल्या सदसत विवेकरूपी ससंवेद्य स्वतःच स्वतःला जाणण्याच्या शक्तीरूपी, जाणीवरूपी जागृतीमुळे या सर्व पाठी निश्चित काहीतरी आहे आपल्याला कळतं. याच्यामध्ये एक तर लॉजिक आहे की ज्या अर्थी एकावर एक एकावर एक एकावर एक वस्तू ठेवलेल्या आहेत, त्याची सर्वात वरची वस्तू आहे, त्याच्या खाली पाया आहे, त्याच्या खाली पाया आहे, त्याच्या खाली पाया आहे. मग 10 वस्तू आहेत आणि वरच्या 9 वस्तूंच्या पाया अगदी तळातली वस्तू आहे. पण तळातली वस्तू आहे ती सुद्धा जमिनीवर आहे. जमीन हा त्याचा पाया आहे आणि ज्या अर्थी जमीन स्थिर आहे, शाश्वत आहे, पाया म्हणून स्थिर आहे, त्या अर्थी त्याच्याही खाली काही असलंच पाहिजे. म्हणजे असणेपण जे आहे, असणेपण आहे, सर्व वस्तूंचं असणेपण, सर्व मानवनिर्मित वस्तूंचं असणेपण आणि सर्व निसर्ग किंवा ईश्वर निर्मित वस्तूंचं असणेपण ज्या पायावर उभं आहे त्यालाच अधिष्ठान, मुळाचे अधिष्ठान म्हणतात किंवा आदी कारण म्हणतात. आणि हे आदी कारण ही आदी वस्तू. आता आदी कारण म्हणजे काय? 9 गोष्टी एका गोष्टीवर ठेवलेल्या आहेत. म्हणजे 9 गोष्टीच्या खाली जी गोष्ट आहे ती वस्तूच आहे. म्हणून सर्व वस्तू जिथे निर्माण झाल्या त्या वस्तूच्या पाठी जी गोष्ट आहे त्याला आपण त्या वस्तूंचं आदी कारण, निर्मितीचं कारण म्हणतो. आणि वेगळ्या अर्थान त्या सर्व वस्तूंच्या आधीची वस्तू म्हणजे अधिष्ठान रूपी वस्तू म्हणून त्याला आपण सद्वस्तू म्हणतो. म्हणजे सर्व मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित वस्तू जगताच्या खाली जी अधिष्ठान रूपी वस्तू आहे, जी पायारूप वस्तू आहे, तिलाच आपण सद्वस्तू म्हणतो. आणि या सद्वस्तूने संपूर्ण वस्तुमय जगत नियंत्रित केलेलं आहे. या सद्वस्तूनेच वस्तुमय आणि वस्तुरहित दोन्ही जगत नियंत्रित केलेली आहेत. म्हणून वस्तुमय आणि वस्तुमय जगत नियंत्रित करणारी शक्ती, तिलाच आपण एनर्जी विथ इन बॉडी, एनर्जी विथ आउट बॉडी, एनर्जी विद इन बॉडी म्हणजे सर्व वस्तूंच्या आतली एनर्जी. आणि सर्व वस्तूंच्या आतल्या एनर्जीने त्या वस्तूचं प्रकटीकरण होत असलं तरी सर्व वस्तूंच्या आतली एनर्जी वस्तू प्रकट करण्यापूर्वी बाहेरच असते, वस्तू निर्माण होण्यापूर्वी बाहेरच असते. म्हणून एनर्जी विद इन बॉडी अँड एनर्जी विद आउट बॉडी. चैतन्य शरीरांतर्गत आणि चैतन्य शरीर बाह्य, चैतन्य वस्तू अंतर्गत आणि चैतन्य वस्तू बाह्य. म्हणजे वस्तू अंतर्गत आणि वस्तू बाह्य चैतन्य याची जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा त्या चैतन्याला एनग्रॉस्ड एनर्जी म्हणतात. म्हणजे सर्वंकष चैतन्य म्हणतात. आणि हे जे एनग्रॉस चैतन्य आहे ते एनग्रॉस चैतन्य त्याचं ते जागृतीत आहे. म्हणून सर्वंकष चैतन्याची जागृती याला आपण अवेअरनेस म्हणतो. म्हणून सर्वंकष चैतन्याची जागृती याला आपण अवेअरनेस म्हणतो. आणि सर्वंकष चैतन्यातून मानव निर्माण झाला, त्याच्यामध्ये सदसत विवेक आला, त्याच्यामध्ये जागृती आली, तेव्हा मानव म्हणतो आय एम कॉन्शियस, आय एम कॉन्शियस, आय एम कॉन्शियस. म्हणजे मानव आणि त्याचा कॉन्शियसनेस हा विदिन बॉडी आहे. म्हणजे मानवाचा कॉन्शियसनेस विदिन बॉडी आहे. आणि मानवाचा कॉन्शियसनेस जेव्हा विथ इन बॉडी शरीरांतर्गत जाणतो तेव्हा थोडा लॉजिकली असं जाणतो. या अर्थी शरीरांतर्गत कॉन्शियसनेस आला, त्या अर्थी शरीर गेल्यानंतर हाच कॉन्शियसनेस बाहेर जात असावा किंवा शरीर निर्मितीपूर्वी हाच कॉन्शियसनेस बाहेर असेल आणि शरीर निर्मितीत त्यातलाच काही कॉन्शियसनेस आत आला. म्हणून कॉन्शियसनेस विथ इन बॉडी किंवा एनर्जी विद इन बॉडी म्हणजे कॉन्शियसनेस, म्हणजे शरीरांतर्गत चेतना म्हणजे कॉन्शियसनेस. एनर्जी विदाउट बॉडी म्हणजे
देहबाह्य चेतना, देहबाह्य चेतना आणि देहांतर्गत चेतना. देहांतर्गत चेतनेला कॉन्शियसनेस म्हणतात आणि देहबाह्य चेतना आहे तिला आपण काय म्हणतो, तर देहांतर्गत चेतना आणि देहबाह्य चेतना याच्या एकत्रीकरणाला आपण एनग्रॉस कॉन्शियसनेस म्हणतो. म्हणून मानवामध्ये आहे तो कॉन्शियसनेस आहे, मानवाच्या आत आणि बाहेर आहे तो एनग्रॉस्ड म्हणजे सर्वंकष कॉन्शियसनेस आहे. आणि या दोन्हीला जेव्हा आपण काही नावच देत नाही, जेव्हा काही निर्मितीच नव्हती, सर्व निर्गुण निराकारच होतं, तेव्हा मात्र तो केवळ आणि केवळ प्युअर कॉन्शियसनेस होता. प्युअर कॉन्शियसनेस म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस म्हणजे बघा, देहांतर्गत कॉन्शियसनेस म्हणजे एनर्जी विदिन बॉडी, देहबाह्य कॉन्शियसनेस म्हणजे विदिन बॉडी चेतनेला कळणं, आपल्या सदसत विवेकाने कळणं की ज्यार्थी आतमध्ये जागृती आहे त्यार्थी बाहेर जागृती असल्याशिवाय आत जागृती येणार नाही. म्हणजे बाहेरची जागृती शरीरांतर्गत आली तेव्हा बाहेरच्या व्यापक जागृतीतून शरीरांतर्गत जी जागृती येते त्याला कॉन्शियसनेस म्हणतात. आणि बाहेर जो आहे तो एक्सपांडेड कॉन्शियसनेस आहे. पण कॉन्शियसनेस विदिन बॉडी आणि कॉन्शियसनेस विदाउट बॉडी म्हणजे लिमिटेड कॉन्शियसनेस आणि एक्सपांडेड कॉन्शियसनेस हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा तिथे बॉडी अस्तित्वातच नसते. तेव्हा विदिन कॉन्शियसनेस आणि विदाउट कॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस विथ इन बॉडी शरीरांतर्गत जागृती आणि कॉन्शियसनेस विदाउट बॉडी शरीरबाह्य जागृती. शरीरांतर्गत जागृती शुद्धी, शरीरांतर्गत शुद्धी आहे, जागृती आहे ती लिमिटेड आहे. शरीर बाह्य जी जागृती आहे ती तुलनेने अधिक व्यापक आहे. पण विथ इन आणि विदाउट या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या की शरीर रहित, बॉडी रहित, बॉडी लेस जो कॉन्शियसनेस असतो तो प्युअर कॉन्शियसनेस किंवा ती प्युअर ज्याला आपण म्हणतो अवेअरनेस आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण वस्तू पाहिलं, वस्तुमान पाहिलं आणि वस्तू आणि वस्तुमान याचं कारकत्व सद्वस्तूकडे आहे म्हणजे टोटल एनर्जीकडे आहे पाहिलं. तसंच निसर्गता निर्मित निसर्ग, जीव जगत आणि अर्थातच सर्व गुण आकार भाव आणि सदसत विवेक याचं कारकत्व ज्याच्याकडे आहे त्याला आपण ईश्वर म्हटलं, म्हणजे कंट्रोलिंग पॉवर म्हटलं. ही जी ईशन म्हणून कंट्रोलिंग पॉवर आहे तीच कंट्रोलिंग ईश्वर रूपी सत्ता मानव निर्मित वस्तूच्या पाठी आहे आणि तीच सत्ता मानवासहित निर्मितीच्या पाठी आहे. म्हणून ईश्वर ही वस्तू निर्माण करणारी आणि जीव जगत आणि ईश्वर अशी सिस्टम निर्माण करणारी अशी ही जी सत्ता आहे ती ईश्वरी सत्ता आहे. परंतु ही सगुण साकार आणि सगुण साकार बाह्य असं जेव्हा एकत्रितपणे आपण बघतो तेव्हा माझा कॉन्शियसनेस म्हणजे एनर्जी विद इन बॉडी आणि विदिन बॉडी ज्यार्थी कॉन्शियसनेस आहे त्यार्थी बाहेरही तो कॉन्शियसनेस असल्याखेरीज तो आत येणार नाही. म्हणून विद इन बॉडी आणि विद आउट बॉडी शरीरांतर्गत जागृती आणि शरीर बाह्य जागृती असे दोन कॉन्शियसनेस झाले. परंतु शरीरच गेलं तर मात्र शरीरांतर्गत आणि शरीर बाह्य अशी जी जागृती एकत्वाने आपण जाणतो त्याला म्हणायचं प्युअर अवेअरनेस. आता इथे युनिव्हर्स सुद्धा शब्द वापरायचा नाही, कारण युनिव्हर्स म्हटलं की विश्व आलं, विश्व म्हटलं की आकार आला. म्हणून कॉन्शियसनेस विदिन बॉडी दॅट इज आय कॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस विद आउट बॉडी हा बॉडीलेस कॉन्शियसनेस आहे. पण विथ बॉडी आणि बॉडीलेस या दोघांचं जेव्हा एकत्रीकरण करतो तेव्हा बॉडी कॉन्शियसनेस, बॉडीलेस कॉन्शियसनेस या दोघांचं एकत्रीकरण केल्यानंतर दॅट इज कॉल्ड प्युअर कॉन्शियसनेस. आता प्युअर कॉन्शियसनेस म्हणायचं नाही, पण कॉन्शियसनेस हा कळत न कळत बॉडीशी संबंधित शब्द आहे. म्हणून एनर्जी विदिन बॉडी म्हणजे कॉन्शियसनेस, एनर्जी विदाउट बॉडी
म्हणजे एक्सपांडेड कॉन्शियसनेस आणि विदिन आणि विदाउट हे दोन्ही कॉन्शियसनेसची जेव्हा बेरीज होते तेव्हा तिथे कुठलंही प्रारूप रंगरूप आकार नसतो, गुण नसतो, भाव नसतो. तेव्हा ती जी एनर्जी असते ती एनग्रॉस्ड एनर्जी असते आणि एनग्रॉस्ड एनर्जी मध्ये जी काही गोष्ट आहे, जो काही गुण आहे त्यालाच अवेअरनेस, प्युअर अवेअरनेस म्हणतात. आणि बीई मध्ये हा जो प्युअर अवेअरनेस आहे त्याचा स्फोट झाल्यानंतर बीइंग झाल्या म्हणजे वस्तू जगत आणि मानव जगत आलं. बीइंग झाल्या म्हणजे वस्तू आणि वस्तुमान वस्तू तत्व आलं. आणि बीइंग झाल्या म्हणजे मानव आला आणि मानवातील सदसद विवेक आला. परंतु या मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित या सर्व वस्तूंच्या पाठी जी आहे ती सद्वस्तू आहे. ती बॉडीमध्ये असताना बॉडी कॉन्शियसनेस आणि विदिन असताना विदिन एनर्जी दॅट इज बॉडी कॉन्शियसनेस. विथ आउट म्हणजे शरीरा बरोबर परंतु बाहेर जी एनर्जी आहे तो कसला कॉन्शियसनेस आहे, तो बॉडीलेस कॉन्शियसनेस आहे. म्हणून बॉडी कॉन्शियसनेस, बॉडीलेस कॉन्शियसनेस हे जेव्हा पूर्ण एकत्र होतात तेव्हा बॉडी नाही, कुठलंही रंगरूप आकार गुणभाव नाही, संपूर्ण निर्गुण निराकार. आणि सुप्तावस्थेत जेव्हा चेतना असते तेव्हा मात्र त्या चेतनेच्या अंगी जे काय असतं ते एका मिटलेल्या मुठीसारखं असतं. त्याला आपण प्युअर कॉन्शियसनेस म्हणण्याऐवजी, कारण कॉन्शियसनेस म्हटला की बॉडीचा संदर्भ येतो, म्हणून बॉडी कॉन्शियसनेस, बॉडीलेस कॉन्शियसनेस हे दोन्ही एकत्र होतात तेव्हा कुठल्याही तऱ्हेचं रंगरूप आकार भाव नसतो. तेव्हा मात्र याला प्युअर अवेअरनेस म्हणतात. म्हणून हा जो प्युअर अवेअरनेस आहे ती सद्वस्तू आहे. त्या वस्तूतून बॉडी कॉन्शियसनेस मध्ये मानव जो निर्माण आला तो काय आहे, कॉन्शियस मॅन. म्हणजे सद्वस्तूतून कॉन्शियस मॅन ही त्या सद्वस्तूने निर्माण केलेल्या सर्व वस्तूतील अप्रतिम वस्तू म्हणजे मानव आहे. कारण त्या मानवामध्ये कॉन्शियसनेस सदसत विवेक आहे. म्हणून सदसत विवेक रूपी मानव, कॉन्शियस मानव हा त्या सद्वस्तूची सर्वोच्च निर्मिती आहे. आणि त्या मानवानेच सद्वस्तूच्या प्रेरणेने अनेक स्वतःहून वस्तू निर्माण केलेल्या आहेत. त्या अर्थातच मानव ही फर्स्ट हँड निर्मिती आहे सद्वस्तूची आणि मानवाने निर्माण केलेल्या वस्तू ह्या सेकंड हँड आहेत. म्हणून मानवाने निर्माण केलेला किंवा रेखाटलेला पोपट उडू शकत नाही, परंतु मानव फर्स्ट हँड असा आहे. तो मानव मात्र अनेक गोष्टी करू शकतो. तो पोपटाचं चित्र काढू शकतो, कारण जरी फर्स्ट हँड पोपट निसर्गाने निर्माण केला असला तरी तो उडू शकला. तरी सुद्धा मानवाने निर्माण केलेला पोपट उडत नाही. पण मानवाने निर्माण केलेला पोपट हे चित्र आहे, ही प्रतिकृती आहे. प्रतिकृती ही मूळ कृतीसारखी नसते. म्हणून जे अप्रतिम आहे, याची प्रत निघत नाही, ते अप्रतिम आहे. म्हणून निसर्ग निर्मित, ईश्वर निर्मित शुद्ध चेतनेतून जे जे निर्माण आलं ते अप्रतिम आहे. तरी सुद्धा त्या प्रतिम मध्ये मानव अधिक अप्रतिम आहे, कारण त्याच्यामध्ये सदसत विवेक आहे. हा सदसत विवेक एनर्जी म्हणून देहांतर्गत असतो. तेव्हा एनर्जी विदिन बॉडी म्हणतात. आणि देहबाह्य जेव्हा ही चेतना असते तेव्हा एनर्जी विदआउट बॉडी म्हणतात. म्हणजे विदिन बॉडी कॉन्शियसनेस आहे आणि विदआउट बॉडी कॉन्शियसनेस आहे. हे दोन्ही कॉन्शियसनेस जेव्हा एकत्र करतात तेव्हा तो बॉडीलेस कॉन्शियसनेस, त्याला आपण प्युअर अवेअरनेस म्हणतो. आणि प्युअर अवेअरनेसची जेव्हा आपणाला जाणीव होते तेव्हा संपूर्ण विश्व आणि हे जाणणारा सुद्धा देहसून नसल्यासारखा, म्हणजे विदेहीपणे मुक्तिभोगीत राही अशा तऱ्हेने जीवन जगत असतो. म्हणून आपण वस्तुमान सद्वस्तू, एनर्जी विथ बॉडी विदाउट बॉडी, कॉन्शियसनेस विदिन आणि कॉन्शियसनेस विदाउट. आणि जेव्हा या दोन्हीची लमसम एनग्रॉस्ड एनर्जी असते तेव्हा तिथे एनर्जी सोडून काहीच नसतं. एनर्जी दिसत नाही, तिला स्पर्श करता येत नाही, परंतु
ज्या ज्या वेळेला एनर्जीतून वस्तू निर्माण होतात, मानव निर्माण होतो, त्या त्या वेळेला त्या एनर्जीचं आकलन करण्यासाठी त्या मानवामध्ये हा जो सदसद वेग दिलेला आहे, ती त्या सद्वस्तूची सर्वोच्च देणगी जी माणसाला मिळालेली आहे, ती देणगी वापरूनच मानवाने एनर्जी विदिन आणि एनर्जी विदाउट, एनर्जी विदिन बॉडी म्हणजे कॉन्शियसनेस आणि एनर्जी विदाउट बॉडी म्हणजे एक्सपांडेड कॉन्शियसनेस, आणि या लिमिटेड आणि एक्सपांडेड कॉन्शियसनेसची जी पूर्ण बेरीज होते त्याला प्युअर अवेअरनेस म्हणतात. त्यावेळेला तिथे कुठलीच गोष्ट वस्तू म्हणून अस्तित्वात नसते. म्हणून विश्वनिर्मितीपूर्वी जे आहे तो प्युअर अवेअरनेस आहे. विश्वनिर्मितीनंतर जो आहे तो अवेअरनेस अवेअरनेस ट्रान्समिटेड इन बॉडी अँड आउटसाइड बॉडी. म्हणजे विश्वनिर्मितीपूर्वी नुसता अवेअरनेस बंद मुठीसारखा आहे, आणि हे तुलनेने अत्यंत छोटं असलेलं विश्व निर्माण झाल्यानंतर त्या अवेअरनेस मधली काही चेतना शरीर बाह्य आणि काही चेतना शरीरांतर्गत आहे, त्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो. म्हणून कॉन्शियसनेसची टोटल ही बघायला गेलं तर केवळ आणि केवळ 0.05, कारण जेवढं वस्तू जगत आहे तेवढाच त्याचा कॉन्शियसनेस आहे. आणि त्या वस्तू जगतामध्ये मानव निर्मित वस्तू असोत किंवा खुद्द मानव असो, ह्या सर्व वस्तूच आहेत. म्हणून एनर्जी विदिन बॉडी आणि एनर्जी विदाउट बॉडी मिळून जो कॉन्शियसनेस होतो तो फक्त 0.05 आहे. याचाच अर्थ असा, हा 0.05 कॉन्शियसनेस गेला म्हणजे संपूर्ण गुण आकारातलं अस्तित्व नाहीच झालं, तर मात्र 100% जे काही असेल ते इट इज नथिंग बट द प्युअर कॉन्शियसनेस. ही शुद्ध जागृती असेल. ही विशुद्ध जागृती जाणता येणं, ही विशुद्ध जागृती जाणता येणं ही फार मोठी कला आहे. आणि ती कला केवळ आणि केवळ त्या सद्वस्तूद्वारे कृपांकित झालेल्या मानवाला मिळालेल्या सदसत विवेकाधारे शक्य आहे. म्हणून माणसाने सद्वस्तूचा जो आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे, सदसत विवेकरूपी आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाचं जीवनामध्ये जर चीज करायचं असेल तर प्रत्येक चीज वस्तू कुठून आली, प्रत्येक चीज वस्तू जिथून आली ती नाचीज आहे. वस्तूच्या पाठी न दिसणारी वस्तू आहे त्याला सद्वस्तू म्हणतात. म्हणून चीज के पीछे जो नाचीज होता है वो नाचीज ही वस्तुतः, वो नाचीज ही वस्तुतः सद्वस्तू यानी इमॉर्टल एनर्जी है. म्हणून ही जी अमर्त्य चेतना आहे ती वस्तू म्हणून दिसत नसली तरी ती नाचीज म्हणून इतकी श्रेष्ठ आहे की त्या नाचीज म्हणजे त्या एनग्रॉस्ड त्या टोटल एनर्जीतूनच, एनर्जी विदिन बॉडी आणि आउटसाइड बॉडी, कॉन्शियसनेस इनसाइड अँड आउटसाइड, हे सर्व जन्माला आलेलं आहे. हे समजून घेतल्यानंतर सब चीज के पाठी जो नाचीज है तो नाचीज ही वस्तुता भगवत तत्व है. वो नाचीज ही जो वस्तु नहीं वही सद्वस्तु है. मतलब सतत रहने वाली वही एक चीज आहे. आता याला आपण चीज का म्हणतो, तर वस्तू म्हटली की दिसते, पण तू दिसणाऱ्या वस्तू पाठी निश्चित एक काहीतरी वस्तू असलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीला पाया असलाच पाहिजे. असं म्हणता म्हणता जमिनीवर आधारित जे जे आहे त्या जमिनीच्या खाली निश्चित काहीतरी असणार जेव्हा म्हणतो तेव्हा आधारावर असलेल्या वस्तू दिसतात, परंतु वस्तू ज्या आधारावर आहेत त्या आधाराच्याही जो पाठी आधार आहे तो दिसत नसला तरी प्रत्येक वस्तूला ज्यार्थी आधार लागतो, प्रत्येक चीजला ज्यार्थी आधार लागतो, त्यार्थी जिथे आपल्याला आधार दिसत नाही तो आधार सुद्धा त्याला आपण चीज म्हटलं नाही, कारण दिसत नसला तरी त्याला आपण नाचीज म्हणतो. मतलब हर चीज के पीछे कोई ना कोई दूसरी चीज होती है, और ऐसी जो हर चीज के पीछे जो चीज होती है उसको हम अधिष्ठान पाया बोलते हैं. लेकिन जहाँ
ये पीछे वाली जो अधिष्ठान रूपी चीज है वो दिखने में नहीं आती, तब उस चीज को ही नाचीज बोलते हैं। इसका मतलब हर चीज के पाठी दूसरी एक चीज होती है, और ये जो चीज है जो दिखाई नहीं देती, लेकिन उसमें से ही सब जगत का निर्माण हुआ है, उसी को नाचीज बोलते हैं। और वो नाचीज ही एक अलग तरीके से सद वस्तु है, सतत रहने वाली क्षमता है, उसको हम अवेयरनेस बोलते हैं। तो अवेयरनेस, कॉन्शियसनेस विद इन बॉडी, विदाउट बॉडी, हे सर्व समजून घेतल्यानंतर त्या अवेअरनेस मधून विद इन बॉडी कॉन्शियसनेसला जो आपणाला सदसद विवेक प्राप्त झालेला आहे, तेच आपलं त्या मुळातून आलेलं आपल्याला प्राप्त झालेलं वरदान आहे। ते वरदान खऱ्या अर्थाने जीवनभर त्याचं चिंतन केलं तर आपण सुद्धा नाचीज आहोत। म्हणजे सर्व ज्याच्यातून निर्माण झालं ते मूळ आपणच आहोत, इथपर्यंत आपला प्रवास होऊ शकतो। आणि असा जेव्हा प्रवास आपला होतो तेव्हा आपला देह राहिला तरी, आपलं जीवन राहिलं तरी, आपण देहबाह्य जीवनबाह्य केवळ आणि केवळ अफाट पसरलेल्या आकाशासारखे सुख आणि दुःख याची पर्वा नसलेल्या योग्यासारखे, उन्मनी योग्यासारखे, जसं काळे ढग असोत पांढरे ढग असोत आकाशाला त्याचा स्पर्श होत नाही, तेव्हा तसे आपण पाण्यातून सुद्धा कमलपत्रासारखे खरे खुरे योगी नाम योगी, सर्व योग्यांचा योगी, योगीराज म्हणून असू शकतो। हे सर्व जाणून घ्या आणि या चिंतनात राहा। म्हणजे देव शोधताना आपण देवच झालो, देव शोधायचा नाही। देव म्हणून जे आहे ते आपल्या असणेपणातच आहे हे समजून घ्यायचे, आणि त्या दिव्यत्वाच्या असणेपणात असणे म्हणजेच देव शोधू जाता देवची झालो। अशी जेव्हा परिवर्तन होतं, तेच खरं अध्यात्माचं सर्वोच्च शिखर आहे। त्या शिखरावर आपण सर्वांनी आरूढ होणं हेच ते असीपद आहे। आणि तिथे कायमस्वरूपी राहणं, बिलकुल निर्गुण निराकार निर्भाव पद्धतीने, हीच ती कैवल्य मुक्ती आहे। ती तुम्हाला सर्वांना प्राप्त हो, ही त्या ज्याला आपण म्हणतो अवेअरनेस, ही त्या विशुद्ध जागृती प्रति प्रार्थना करून हा नाचीज हे संपूर्ण आपलं चीज वस्तुरूप ज्ञानरूप प्रदर्शन आहे ते आटोप्य घेत आहे। अस्तु, धन्यवाद, शुभ दिन।